महिलांनी बी आत यायचंय त्या ठिकाणी. चला हे आपलं बाळानगर आहे. प्रत्येकाचा आकार वेगळा आहे, कलर वेगळा आहे. रामफळामध्ये तुम्ही फिरून बघा रेकॉर्ड आहे आपल्याला. हो करा, साईज एक नंबर. बरं बरं. आमचं फळाचं गाव महाराष्ट्रात जैन झालं. 2024 ला आमच्या गावाचा सुपुत्र सचिनदादा कांबळे पाटील या ठिकाणी आमदार झाले. पुन्हा एकदा आमच्या गावात महाराष्ट्रातल्या देशात आले. आज या ठिकाणी 2025 ला आपल्या कलेक्टर साहेबांनी आपल्याला भेट दिली. 77 वर्ष झाली देश स्वतंत्र होऊन. एवढ्या छोट्या गावात कलेक्टर साहेब येऊ शकत नाही, पण आले. आम्हाला अभिमान आहे. सुवर्ण अक्षराने लिहावा असा आशय आहे. आणि ह्या अभिमानासाठी तुम्ही सगळे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थिती लावली, महिलांनी लावली, त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं, आमचे ग्रामपंचायत ग्रामस्थ सर्वांचा आभार आहे. या ठिकाणी आमचं थोडस तुम्हाला अगदी 2 मिनिटात गावचं सांगतो मी. 85 पासून फळबागा चालू झाल्या. सुरुवातीला गणेश गाडेबाग आमदारांचे वडील सुधाकरांना म्हणायचे, त्यांना सुधाकरांना आमचे वडील आणि काय 4 माणसांनी त्या ठिकाणी सुरुवातीला डाळिंबाच्या बागा आणल्या. 90 पर्यंत त्या बागा चांगल्या पद्धतीनं रुळल्या, पैसे व्हायला लागले. सर्व गावाच्या लक्षात आलं की यातून पैसा मिळतोय. आमचं 95 पर्यंत साधारण गावचं 500 एकर डाळिंब होत, पूर्ण गणेश होत. त्यावेळेला जे आपले केंद्रीय कृषी मंत्री होते हरिसिंग या ठिकाणी आमच्या गावाला त्यांनी भेट दिली. त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सुतार साहेब होते, त्यांनी भेट दिली. आणि त्याच वेळेला एक टांझानियाची टीम परदेशात आली. त्यावेळेला डाळिंबाचं गाव म्हणून आमचं एक नाव द्यायचं चाललं होतं, धुमाळवाडी डाळिंबाचं गाव, पण ते काही सक्सेस झालं नाही. पण थोडसा नंतर 2003-04 दरम्यान दुष्काळ पडला, तेल्याला मरुड आला. या सगळ्यातनं थोड्याशा बागा वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण 20-25 वर्ष बागा थोडस फळबागेतून उत्पन्न मिळतं हे सगळ्या गावाच्या लक्षात आलं होतं. म्हणून आम्ही नंतर सुद्धा संपूर्ण फळबागाच केलं. मग त्यावेळेला सुरुवातीला गणेश डाळिंब होतं, भगवा आला, त्याच्यानंतर बागाच्या डाळिंबाच्या गेल्यानंतर सीताफळ आलं, ड्रॅगन फ्रूट आलं, द्राक्ष आली, आवळा आला, त्याच्याबरोबर आता पेरू 2-3 व्हरायटीचे, तुमची पपई 2-3 व्हरायटीचे आहेत. जवळजवळ 20-22 प्रकारचे आता त्या स्टॉलला आमच्या सगळे धुमाळवाडीची फळ आहेत. आणि आता थोडेस आमचा सीझन कमी झाला आहे. तुम्ही जर हाच सीझन दिवाळीच्या दरम्यान ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये आला तर पूर्ण भागात आमचं तुम्हाला सगळं फळ दिसले. आता सीझन संपत आलेलं आहे, तर संपूर्ण आमच्या धुमाळवाडी गावात अशा पद्धतीने आमच्या गावची थोडीशी रचना आहे. सगळं आमचं एक तिथं पाझर तलावावरती गावाचं अवलंबन आहे. या ठिकाणी पाझर तलावाने आज जर तुम्ही बघितलं तर एक थेंब पाहिजे.
डोंगर खोडीचं आम्ही त्याला दारा करून घेतलेला आहे. आमचे खासदार रणजितसिंह राजे पाडगाव यांच्या प्रयत्नातून हे दाराला बसलं आणि आमच्या तलावात पाणी सुटलं. तर आता त्याचं लिकेज काढण्यासाठी NRVC ग्रामचा प्रस्ताव सगळा तयार आहे. तो प्रस्तावाचा पाठपुरावा आमचा चाललेला आहे. सगळं त्याचं एस्टिमेट तयार झालंय. तर तेवढी फक्त एक आम्हाला त्याच्यावरती आता त्यांना विचारणार आहे की म्हणजे डेप्युटेशन निधी ज्यावेळेस होईल त्यावेळेस टाका. हा म्हणतात ते आतापर्यंत आम्हाला शब्द देऊन गेले ना ती सगळी आमची कामं झालीच. आणि थोडी थोडी बाकीची कामं आहेत. थोडस एक आमची सार्वजनिक यात्रेचं ठिकाण आहे त्या ठिकाणी थोडासा एक डिपी आडवा येतोय तो जरा बाजूला घ्यायचा आणि थोडीशी अगदी नगरने 2 रस्त्याची आणि एका पुलाचं काम राहिलेलं आहे. एका पुलाचं काम असं राहिलेलं आहे की त्या बाजूला साधारण 300 ते 400 एकरांची फळबाग आहे. आता तुम्ही आमच्या गावच्या 10% सुद्धा भाग बघितला. अख्खं गाव जर बघायचं म्हणलं तर दिवस पूर्ण नाही. कारण 3-4 दऱ्या डोंगराच्या फॉरेस्टच्या पायथ्यापर्यंत सुद्धा आम्ही तिथं रान काढून फळबागाच केलेले ना. त्या बाजूला 500 कुंड म्हणून एक धबधबा आहे. चांगलं पर्यटन स्थळ त्याचं सुद्धा भाग्यश्री फरांदे मॅडम त्याचं सगळं तयार केलेलं आहे. त्याचं सुद्धा एक प्रस्ताव आहे. त्याच्यावरती एक निधी पडायचा आहे. असे थोडी थोडी छोटीशीच काम आहेत. 2-3 काम आहेत. तेच की त्या 2 साधारण आम्हाला धबधबे 9 कुंड म्हणून धबधबा आहे आणि दुसरा 500 कुंड. ह्या वर्षी माझा अंदाजे साहेब साधारण तुम्ही पावसाळ्यात आमच्याकडे व्हिजिट करावी आमची विनंती राहील. साधारण 50,000 पब्लिक आमच्या सीझन मध्ये येतं दिवाळीपर्यंत. हा इतकं म्हणजे सुंदर असा पर्यटन कार्यक्रम स्पॉट आहे. तर फळांच्या माध्यमातून आमची प्रगती झालेलीच आहे. आता सगळं तुम्ही रस्त्याने येत असताना बघितलं असेल सगळं बंगलांचं शेतीच झालेलं आहे. कुठल्याही दुसऱ्या प्रकारचं आम्हाला उत्पन्न नाही. आणि एवढ्या छोट्या गावाला तुम्ही भेट दिली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. या ठिकाणी आता सर्वांच्या ग्रामस्थांच्या आणि ग्रामपंचायतच्या वतीनं आपला सत्कार करूया आणि पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब संतोष पाटील साहेब यांचं आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच रेखाताई धुमाळ यांनी आमच्या गावची फळांची टोकरी देऊन त्यांचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक आमचे चुलते देवकाका धुमाळ यांनी आमच्या गावचा सुपुत्र आमचा आमदार सचिनदादा पाटील यांचं हार शाल श्रीफळ देऊन स्वागत करावं असं त्यांना विनंती करतो. भाग्यश्री फरांदे मॅडम यांचं स्वागत आमच्या ग्रामसभेत आपल्या फलटण तालुका सर्व त्यांचे सहकारी यांच्या वतीने कलेक्टर साहेब आमदार साहेब यांचा तसंच आपल्या फलटण तालुक्याचे कृषी अधिकारी तुम्ही सांगितलं
या माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या फलटण तालुका दौऱ्याच्या खरं तर हा सांगता समारंभ आहे दुमाळवाडी गावामध्ये. मी जेव्हा पहिल्यांदा साहेबांना ऍग्रिकल्चर बद्दल ब्रीफ करायला गेले तेव्हा सरांनी पहिल्यांदा सांगितलं की मी दुमाळवाडीला भेट देणार आहे आणि मी स्वतःला भाग्यशाली समजते की ह्या सर्व सोहळ्याची मी एक साक्षीदार आहे आणि एक चांगलं काम पुढे नेण्यासाठी आणि पुढे इथं काही वेगळा बदल घडवण्यासाठी मला काही करण्याची संधी मिळणार आहे. तर या संधीसाठी मी सर्वांचे खरोखर मनापासून ऋणी आहे. आपल्याला माहिती आहे या गावामध्ये सर्वात चांगली गोष्ट काय वाटली ते सगळे लोक एकत्र आहेत आणि तरुणांना शेतीची आवड आहे. ही आवड जोपासायची असेल तर एक चांगलं रोल मॉडेल म्हणजे शेतकरी कसा असला पाहिजे, शेती कशी असली पाहिजे याचं एक रोल मॉडेल गाव महाराष्ट्रासाठी हे होऊ शकतं. आमचं धोरण असं आहे, माझाही उद्देश असा आहे, कलेक्टर साहेबांचा असा आहे. सर स्वतः ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत पुणे कॉलेजचे, त्यामुळे आम्हाला त्यांचा विशेष अभिमान आहे आणि जिव्हाळा देखील आहे आणि म्हणून मला असं वाटतं की इतर कुठल्याही गोष्टीच्या आधी सर एका शेताच्या साठी प्रसिद्ध असलेल्या गावाला भेट द्यायला आले. आपल्या गावातलं फळबाग फार चांगली होतीये पण आपल्या गावातली फळं सर्वदूर पोहोचली पाहिजे. लोकांनी आपल्याकडे येऊन बघितलं पाहिजे म्हणजे आपल्याला पुरलं नाही पाहिजे लोकांना विकायला, इतकं आपल्याकडे लोक येऊन बघितलं पाहिजे. आणि म्हणून पर्यटन आणि शेती ह्यांचा एकत्रित समन्वय कशासाठी करता येईल यासाठी आपण सर तो प्रकल्प तयार केलेला आहे. या प्रकल्पामध्ये फळबागांचं उत्पन्न वाढवणं, सेंद्रिय प्रमाणीकरण करून घेणं आणि त्यांच्या निर्यातक्षम उत्पादन करणं ह्याच्याबरोबरच पर्यटन विकास म्हणून एक महत्वाची बाब त्याच्यामध्ये ऍड आहे. जेणेकरून वेबसाईट तयार करणं, वेगवेगळ्या पद्धतीचे डिजिटल बोर्ड जसे सर मधाच्या गावामध्ये आहेत, पुस्तकांच्या गावामध्ये आहेत, लोकांना माहिती व्हावी याच्यासाठी वेबसाईट, वेगवेगळ्या पद्धतीचे वेब पेजेस, इंस्टाग्राम हे सर्व आपल्या प्रकल्पामध्ये समाविष्ट आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट सर, मी स्वतः गावासाठी आपण एक गीत तयार करतोय. म्हणजे जसं पाणी फाउंडेशनचं काम पुढं कशामुळे गेलं तर 90% वाटा त्याचा त्या गाण्याचा होता. मग त्यासाठी त्यातलं पहिलं काम आपण तयार करतोय की आपल्या गावाचं एक सुंदरचं गीत तयार होईल आणि जे महाराष्ट्रभर पूर्ण जगामध्ये वाजेल आणि मग लोक सहजपणे आपल्याकडे येतील आणि जगाच्या नकाशावरती आपलं अस्तित्व मोठं व्हायला लागेल. आपल्या इथली मुलं पर्यटन विकास असेल, इंडस्ट्रीज असतील, व्यापार असेल, शेतीच्या संदर्भातला याच्यातून आपल्या शेतकऱ्यांच्यातली मुलं मोठी झाली पाहिजेत असं सर्वांनाच वाटतं आणि त्यासाठी आपण सर्वजण एकत्र प्रयत्न करतोय. त्यासाठी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि आपण हे अशाच पद्धतीनं एकत्र राहिलो तर आपण हे सगळं पुढे घेऊन जाऊ शकणार आहे. शासन फक्त निधी द्यायचं काम करेल परंतु इथं जी प्रशिक्षण होती, इथं जे कार्यक्रम होते त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना हिरिरीनं सहभाग घ्यावा लागेल. प्रत्येकानं काहीतरी जबाबदारी, काहीतरी कामाचा वाटा उचलावा लागेल. आणि जेव्हा म्हणजे हा जगाचा इतिहास आहे, जिथं जिथं लोकांच्या सहभागातनं काम उभं राहतं तिथलं काम हे सुवर्णाक्षरांनी लिहिलं जातं. त्यामुळे जितका लोकांचा सहभाग वाढेल, मग मी तर असं म्हणेन की वयोवृद्ध लोक असतील तर त्यांच्या स्टोरी बुक तयार करू आपण. त्यांनी हे गाव बदलताना कशा पद्धतीनं पाहिलेलं आहे, आलेल्या पर्यटकांना त्यांनी त्या गोष्टी सांगाव्यात की माझ्या लहानपणी असं होतं, तुम्ही असं हे पाहताय. प्रत्येकाकडे एक एक वेगळी स्टोरी आहे. त्यानंतर इथं आल्यानंतर ह्या मातीमध्ये जे काही आहे लोकांना असं की डोंगराची खिंड सोडून जावंसं नाही वाटलं पाहिजे परत. इतकं चांगलं इथं पर्यटन विकास आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होऊ शकतो. पण अट एवढीच आहे, आपल्यापैकी प्रत्येक जण कामाची जबाबदारी घेतली पाहिजे. अत्यंत छोट्या म्हणजे अगदी शाळेतल्या लहान मुलापासून ते वयोवृद्ध आजोबांपर्यंत, आजींपर्यंत सर्वांना वाटलं पाहिजे की मला माझ्या गावाचा अभिमान आहे, माझं हे फळांचं गाव आहे. असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण जगाच्या नकाशावर पोहोचणार नाही. आणि ह्या सर्व प्रयत्नात आपले कलेक्टर साहेब आणि आपले लोकप्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, पाटील साहेब, त्यासाठी मी दोघांचे खूप खूप आभार मानते आणि आपल्या सर्वांचे आभार मानते की आपण या पद्धतीनं सर्वजण एकत्र आहात. म्हणजे पहिल्यांदाच असं झालं असेल की लोक मागं लागलेली आहेत की आता तुम्ही हे करा, आता तुम्ही हे पुढे करा. म्हणजे कधी नाही कधी 4-5 दिवसात नाही सर मला येऊन भेटतात, मला विसरूच देत नाहीत अजिबात की हे आमचं काम पुढे न्यायचं आहे. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि तीच आपल्या सर्वांना पुढे घेऊन जाईल. मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद. हेक्टर सर आपल्याकडे जमीन आहे आणि त्यातली सर 371 ही लागवड योग्य आहे. 371 हेक्टर पैकी सर आपण 275 हेक्टर मध्ये फळबाग
लागवड करून दाखवलं आणि म्हणूनच आपल्याला महाराष्ट्रात एकमेव आणि हे पहिलं गाव म्हणून दुर्माळवाडीचा उल्लेख झालेला अभिमानाची बाब आहे. मॅडमने आताच आपल्या भाषणात सांगितले सर, इथली तरुण पिढी एवढी सर शेतीमध्ये गुंतलेली आहे की आपण बाकीच्या गावांचं हे कंपॅरिझन केलं तर खऱ्या अर्थानं सर तरुणांनी हा वारसा पुढे चालवलेला. आणि सर विशेष म्हणजे आपल्याला सांगायला आनंद वाटेल की इथं सर कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल आणि ग्रामविकास हे तिन्ही लोकांची जर गाव पातळीची संघटना जर सर चांगल्या पद्धतीने काम करत असेल, समन्वयाने काम करत असेल तर त्याचं देखील शेतकरी बंधू भगिनींना या धुमाळवाडीच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आपल्या असलेले कलेक्टर, सातारा जिल्ह्याचे नवनियुक्त कलेक्टर साहेब संतोषजी पाटील, त्याचप्रमाणे भाग्यश्री फरांदे जिल्हा कृषी अधीक्षक, अभिजित जाधव आमचे पट्टणचे तहसीलदार, दत्तात्रय गायकवाड तालुका कृषी अधिकारी, ते स्वतः चांगलं काम करतात या विभागामध्ये, खलीद मोमीन कृषी विभाग अधिकारी, त्यानंतर कुंभार साहेब आमचे बीडीओ पंचायत समिती पट्टण, अभिजित सोनवणे, महेश ढेंबरे शाखा अभियंता, माटेकर साहेब कराड चटण्या, गपाट साहेब मीरा उजवा करवा, गपाट साहेब नवीनच आता आपण कोकरे साहेब दोन बलकवडी, त्यानंतर पांढरे साहेब महावितरण गिरवी झोन, सचिन जाधव, ते पण आमच्या चांगले सहकारी धुमाळवाडीसाठी त्यांचं सुद्धा चांगलं योगदान आहे. मी त्यांची नेहमीच फिरकी घेत असतो की आता तुम्ही धुमाळवाडी सोडा, आता दुसरं गाव कुठलं तरी त्यांना अंधोड सुद्धा आपलं असंच गाव आहे, तर ते सुद्धा आता फळं तिथे लागली पाहिजे असं त्यांना मी वारंवार सांगत असतो. पण ते कधी करतील तेव्हा होत. शहाजी शिंदे मंडल कृषी अधिकारी, अजित सोनवलकर कृषी पर्यवेक्षक, रेखाताई धुमाळ तुमच्या धुमाळवाडी गावच्या सरपंच, मोनिका मुळीक ग्रामसेवक आणि मनीषा सावळकर मंडल अधिकारी, आणि तसेच सर्व उपस्थित धुमाळवाडीच्या ग्रामस्थ, माझ्या भगिनी, माझ्या माता, माझ्या सगळ्या काय असतील तर त्या धुमाळवाडीच्या सगळ्या माता भगिनी आहेत. माझ्या समोर बसलेले माझे आजोबासारखे, माझ्या वडिलांबरोबर काम केलेले सगळे सर्व सहकारी, माझ्या बरोबर आम्ही सगळे नळकट, शरद, समीर ही 3 नावं घेतली म्हणजे आपलं गाव. तसेच आमचे रवी दादा, सगळे सहकारी. साहेब राजकारण आम्ही फार बघत नाही, राजकारण कधी डोक्यात घेत नाही. आम्ही सगळे शेतकरी, आमचा इथला एकच धर्म आहे शेती, आणि शेती हा धर्मच आम्ही पुढे नेतो, राजकारण इथं अजिबात केलं. साहेब मला तुमचं असं विशेष कौतुक करायचंय की शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर होतो, पण जेव्हा शेतीत पाय ठेवतो तेव्हा तो कलेक्टर विसरून जातो आणि खऱ्या अर्थाने शेतकरी होतो. त्याप्रमाणे साहेब आपण शेतकरी म्हणून आमच्या धुमाळवाडीत आला, फिरला, फार बरं वाटलं. म्हणजे मी सुद्धा पूर्णपणे शेती काम करणारा एक शेतकरी होतो. सर्वसामान्य कुटुंबातून शेती करून स्वतःचा उदरनिर्वाह स्वतःच्या कष्टावरती करून मी आज या तालुक्याच्या राजकारणामध्ये माझ्या नेतृत्वाखाली, म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. हिंदूरावजी नाईक निंबाळकर माझे गुरु होते राजकारणातले, आणि शेती न सोडता शेती व्यवसाय रोजच्या रोज येणं, शेतीतलं रोज काम करणं, रोज 4 तास 5 तास 6 तास छापणारी गडी आमचे सगळे पुढे आहेत. त्या टोळीत मी तुमच्या बरोबर काम करत होतो ना, आणि आता या 6 महिन्यापर्यंत करत होतो, 6-7 महिन्यापर्यंत. त्या 6-7 महिन्यातच माझं धुमाळवाडी बंद झालं. नाहीतर मी त्यांच्या बरोबर हातात कात्री घेऊन काम करणारा एक साधा शेतकरी. मी बीएससी ऍग्री नाही, मी प्रॅक्टिकली कुठला शिकलेला जास्त नाही. जसा मेकॅनिकल इंजिनियर कंपनीत बसून गाडीचं डिझाईन करतो, पण जेव्हा फिटर म्हणून जो मिस्त्र्यांचा गॅरेज मध्ये काम करतो, जे गॅरेजचा जो प्रॅक्टिकली तयार झालेला गॅरेजचा जो फिटर असतो तो गाडीतला फॉल्ट 100% काढतो. तसं मी साहेब शिक्षण नसलं तर शेतीतलं बीएससी ऍग्री एवढं मी म्हणणार नाही, पण त्याच्या तुलनेत मी निश्चित काम करू शकतो. चांगली माहिती मला शेतीतली आहे, आणि शेतीतली माहिती देणारा सगळा माझ्यासमोर बसलेला माझा शेतकरी वर्ग. कारण आम्ही सगळे एकत्र बसतो, एकत्र वागतो, एकत्र विचार करतो. प्रत्येक झाडाची लागण करताना आम्ही पहिलं 2 वर्ष त्याच्यावरती अभ्यास करतो. सीताफळ लावताना सुद्धा 12 वर्षापूर्वी आपण सगळे मिळून एकत्र जाऊन त्याच्या अगोदर 2 वर्ष आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन सर्वे केला. बार्शी भागात गेलो, ज्या शेतकऱ्यांनी लागण केली त्यांचं शेतकऱ्यांचं हार्वेस्टिंग बघितलं, फळ आल्यानंतर बघितलं, तोडल्यानंतर बघितलं, मार्केटमध्ये विकताना फळ आम्ही विकताना सुद्धा त्या मार्केटमध्ये फळ विकताना सुद्धा आम्ही तिथं रेटकट आपण सगळे गेलो, आणि फळाची विक्री चांगली होती, त्याला चांगला दर राहील, तेव्हाच आम्ही सीताफळीचा विचार केला. नाही तर याच्यापूर्वी आम्ही डाळिंब 100% डाळिंब आमचं गाव करत होतो, पण डाळिंबाला सुद्धा
डाळिंब पिकवून 84-85 पासून आजपर्यंत डाळिंब त्या क्षेत्रामध्ये डाळिंबाचं उत्पन्न कमी झालं होतं. झाडात मर रोग जास्त वाढला होता, तेलाचा प्रादुर्भाव जास्त होता. त्यामुळे आम्ही थोडंसं डाळिंब पिकाला थोडंसं बाजूला केलं आणि सीताफळ पिकाची आम्ही लागण केली. सीताफळाची लागण करत असताना आवळा आणला, चिक्कू आणला, आंबा आणला, नारळ आणला, म्हणजे प्रत्येक जांभळ आणलं. जवळजवळ 19 प्रकारची फळं या धुमाळवाडी गावामध्ये आम्ही आता प्रत्येक शेतकरी पिकवतो. आणि हा शेतकऱ्याचं वैशिष्ट्य सांगतो साहेब, हे प्रचंड मेहनती शेतकरी, म्हणजे रात्रंदिवस कष्ट करणारी माणसं आहेत आणि अतिशय प्रामाणिक आहेत. व्यवहारांच्या अतिशय तालुक्यात आमच्या धुमाळवाडी गाव सारखं असं गाव नसेल की व्यवहाराच्या बाबतीत 1 नंबरचं आहे. कुठेही आमची थकबाकी आमच्या शेतकऱ्याची नाही. म्हणजे ज्याचं 1 रुपया कर्ज घेतलं असलं तर 100% त्याचा परतावा करणारं हे गाव आहे. कुठली कंप्लेंट नाही, कुठला क्लॅशेस नाही, कुणाचं भांडण नाही, तंटण नाही, असं आनंदात सुखात राहणारं हे गाव आहे. आणि त्याच्यामुळे ह्या गावावरती माझं प्रचंड प्रेम आहे. मी जरी कुठेही गेलो तर मी धुमाळवाडी कधी विसरत नाही, कारण धुमाळवाडीने दिलेलं जे प्रेम आहे, धुमाळवाडीने दिलेली ताकद आहे, ती कधी विसरली नाही. ह्या गावातला पुत्र आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करतो, हा मला माझ्यासाठी खूप अभिमानाचा भाग आहे. म्हणजे धुमाळवाडीने सुद्धा मला प्रचंड मताचं लीड दिलं. काय थोडंफार कमी पडलं पण आता पुढच्या वेळेस ते वाढत जाईल. आपण मागचं सगळं विसरून जाऊ आणि थोडाफार विकासाच्या दृष्टीनं काम करू. आपल्याला अधिकारी असे लाभलेत की जे शेतकरी स्वतः शेती करतात, शेती विद्यार्थी त्याला माहिती आहे आणि आपल्या शेतकऱ्याच्या ज्या काही अडचणी असतील त्या निश्चितपणाने आपल्याला कलेक्टर साहेब निश्चितपणाने त्याला मार्गदर्शन करतील, सोडवतील. आपला भाग पर्यटन क्षेत्र कसा होईल, खासदार साहेबांचा मागच्या वेळेस आपण तिथे एक बैठक घेतली होती, त्यावेळेस सांगितलं होतं की आपलं धुमाळवाडी हे महाराष्ट्रात देशात नंबर 1चं गाव झालं पाहिजे. पर्यटन क्षेत्र चांगलं झालं पाहिजे. इथं तलाव आहे, तलावातला जो पाझरणारं पाणी आहे ते जरा कमी केलं पाहिजे. त्यासाठी आपण 50 लाख रुपयाचं आपलं ते पण मंजूर करायचा आपला प्रस्ताव आपण दिलेला आहे. जसं रविदादाने आता सांगितलं 6.6 कोटीचा जो प्रोजेक्ट आहे तो सुद्धा लवकरात लवकर मंजूर होईल साहेब. आपण थोडस प्रयत्न केला तर तो कमी वेळात होईल. आणि तिथं जर ते पाणी थोडं आणलं, पाणी टिकलं तर आपल्याला बोटिंग सुद्धा इथं चांगल्या पद्धतीने करता येईल. त्याचबरोबर इथं गायरान जमीन आहे पठारावरती, तिथं सुद्धा आपल्याला चांगलं एमटीडीसीचं हॉटेल तयार करून तिथं सुद्धा लोकांना राहण्याची व्यवस्था करता येईल. आणि आमच्या शेतीमध्ये प्रत्येकाची वाडी वस्तीवर राहणारे लोक आहोत. प्रत्येकाच्या इथं वाडी वस्तीवरती घरं चांगले आणि जागाही भरपूर आहे. तिथं थोडे टेंट आपण तयार केले, कमी खर्चामध्ये राहण्याची चांगली व्यवस्था केली. अगदी आपण बाहेर महाबळेश्वर 5 गणीला जातो त्या पद्धतीने टेंट उभा केली. जेवणाची जर आमच्या वतीने सगळ्या सुगरणी आहे. मी प्रत्येकाच्या घरातलं जेवण खाल्लेलं आहे. डबा आपल्याला डबा माळ्यात आला की आम्ही सगळ्यांचा डबा उघडून खाल्लेलं. त्यामुळे फार सुगरणी पण आहे, बनवणारे स्वयंपाक करणारे पण चांगले आहे. त्यामुळे आपल्याला जोड नांदा होणार. आपण सुद्धा थोडं शेती करत आपण थोडं व्यवसायाकडे पण आपण सगळ्या शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी व्यवसायाकडे वळलं तर व्यवसाय पर्यटन हा व्यवसाय जगातला सगळ्यात 1 नंबरचा व्यवसाय. हॉटेल व्यवसाय हा जगातला सगळ्यात टॉपचा व्यवसाय हॉटेल धंदा आहे. हॉटेल आणि टुरिस्ट फार मोठा, त्याला कुठं लिमिट नाही. एखाद्या कारखान्याला लिमिट आहे की तेवढा कारखान्यामध्ये तेवढा ऊस गेला तर तेवढंच क्रशिंग तो कारखाना करू शकतो. पण हा पर्यटन व्यवसाय असा आहे की जगातले सगळे अख्खं जग आपल्या इथं धुमाळवाडीमध्ये येऊ शकतं आणि त्याचा प्रत्येक फायदा आपल्या सर्व शेतकऱ्याला ग्रामस्थांना मिळू शकतो. त्यामुळे आपली दृष्टी सुद्धा आपण आता बदलली पाहिजे. आपला विचार आपण बदलला पाहिजे आणि विचार बदलला तर निश्चित प्रगती झाल्याशिवाय ज्या 84 साली आपल्याकडे काय पिकत नव्हतं. आपण शिमगा झाला की आपला शिमगा होत होता आणि शिमगा झाल्यानंतर पाणी संपल्यानंतर आपल्याला काहीच पिकं येत नव्हती. त्यावेळेस आपण मुंबईलाच आपण सगळे व्यवसाय निमित्त नोकरीनिमित्त धुमाळवाडीतले बरेच लोक आपले मुंबईला कामाला होते. पण आता आपल्याला दिवस चांगले, पाण्याची सुद्धा सोय होती. आपला हा तलाव, आपला धोंबलकवडी सुद्धा आपला 12 कॅनल होतोय. नीरा देवधरचं पाणी सुद्धा या तालुक्यात लवकरच आपण मार्च पर्यंत ह्या तालुक्यात पाण्याची पहिली ट्रायल आपण घेतोय. म्हणजे खासदार आहे, खासदारानंतर आता मी सुद्धा आमदार म्हणून माझ्या तालुक्याचे पहिलं काम आहे की या तालुक्याला पहिलं पाणी भरपूर मिळालं पाहिजे. हा आपला कॅनल वर्षातनं 2 वेळाच पाणी येतं. एकदा एक्सेस झालेलं साहेब पाणी येतं आणि एकदा नंतर आता मार्च मध्ये म्हणजे 15 फेब्रुवारीच्या आता आम्हाला एक पाणी सुटतं. म्हणजे 2 आवर्तनं सुटतात, त्याच्यावरती आम्ही वर्षभर टुमटुमीत राहतो. पण आता तेवढं पाणी साहेब पुरत नाही. म्हणजे पाणी आपल्याला वाढून मिळालंच पाहिजे, 12 पाणी झालंच पाहिजे. त्यासाठी आपण धोंबलकवडीचं सुद्धा काम चांगल्या पद्धतीनं शेवटच्या टप्प्यात आहे. आता फक्त मोटरी बसवायचं काम राहिलंय, ते काम झालं की ते सुद्धा पाणी आपला कॅनॉल 12 होणार आहे. आणि या तलावात पाणी आलं तर बोटिंग सुरू होणार आहे. आपल्या अजून
फळबाग अजून चांगल्या पद्धतीने पिकवताना फळं बदलली, अजून भाज्या बदलल्या तर अजून त्याच्यापेक्षा आपलं जास्त उत्पन्न होणार आहे. साहेब, आमचा इथला एक समोरचा डोंगर आहे, त्या डोंगराच्या वरती आमच्या शेतकऱ्यांच्या 250-300 एकर क्षेत्र आहे. आता इथलं क्षेत्र आम्हाला करायला काय राहिलेलं नाही शिल्लक कुणाकडे. का राहिलंय कुठं गुंठाभर? अजिबात राहिलं. उभा राहायला स्वतः जमीन नाही आपल्याला. त्याच्यामुळं आम्हाला साहेब तिथला एक घाट आपण आपल्या प्रस्तावात कुठं घेतला, डीपीडीसीत घ्या, कशात घ्या. आता मी तर फंड तयार करू, आपण प्रोजेक्ट त्याच्यावर तयार करू. फार चांगलं आहे. 250 एकर आपल्याला वर पठारावरती जमीन अतिशय चांगली आहे. आणि आपण बांबू लागवड सुद्धा तिथं करू. म्हणजे आपलं सरकारचं उद्दिष्ट आहे ते सुद्धा उद्दिष्ट पूर्ण होईल. आणि आमच्या गावातल्या 250 एकर क्षेत्र आमचं तिथलं ह्या सर्वसामान्य कुटुंबाचं क्षेत्र सुद्धा तिथं आपल्याला पिकवता घेता येईल. पाणी आपल्याला इथून वर नेता येईल. वरती सुद्धा तलाव शेततळी बांधून पाण्याची सुद्धा व्यवस्था तिथं होऊ शकते. म्हणजे अशा पद्धतीनं छोटं छोटं काम आहे. आता जमीन आमची संपली साहेब, तुम्ही जरा थोडी मदत केली तर आमचं 250-300 एकर आमचं निकट बरोबर आहे ना? का जास्त आहे? क्षेत्र जास्त आहे का कमी आहे? जास्त असतं. ते सुद्धा पाण्याखाली येईल. त्याचबरोबर आमचा एक जुना प्रश्न आहे साहेब, तो काय तुमच्या ह्यांनी सोडवता आला तर सोडा, तुमच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. ह्या तलावामध्ये पूर्वी जमिनी गेल्या होत्या आणि जमिनी ज्याच्या गेल्या त्यांना जमीन दुसऱ्या कुठे मिळाल्या नाही आणि जमिनी घेतल्याही नाही. मी आपल्या तहसीलदार साहेबांच्याकडे सुद्धा त्या माहितीसाठी प्रस्ताव दिला होता. बरेच असे शेतकरी की त्यांना जमीन नाही, त्यांची मुलं शाळेत शिकतात पण त्यांना कर्ज काढता येत नाही, शिक्षणाचं कर्ज सुद्धा घेता येत नाही. त्यांच्या जमिनी आता ऑलरेडी पाणी सोडून जमिनी शिल्लक आहेत. तर त्या जमिनी त्यांनी पूर्वी पुनर्वसनाला गेले असले तरी त्या पुनर्वसनाचे पैसे त्यांनी घेतलेले नाही. म्हणजे काही जणांनी, ज्या शेतकऱ्यांनी पैसे घेतले नाहीत त्यांच्या जमिनी त्याला परत मिळाव्यात. आणि ते तुम्ही साहेब काम करू शकता. तुमच्या हातातलं काम आहे. माझं छोटस काम आणि केलं तर माझा जो शेतकरी म्हणजे ज्याला जमीनच नाही असे शेतकरी त्या भागामध्ये आहेत की ज्यांना अर्धा एकर सुद्धा नाही जमीन, थोड्या जमिनी शिल्लक राहिल्या. पण पाणी तुमचं तलावाचं पाणी येणारा फुगवटा सगळं सुरून राहणारी जमीन आहे ते आमच्या शेतकऱ्याला परत मिळावी आणि त्यांचं परत सातबारा म्हणावं लागावं. त्यांच्या मुलाबाळांचा शिक्षणाचा खर्च, शिक्षण सुद्धा त्यांना घेता यावं, एवढीच एक छोटीशी अपेक्षा तुमच्यापाशी व्यक्त करतो. अधिक वेळ घेत नाही. आपण आला त्या धुमाळवाडी गावामध्ये, फळांच्या गावामध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करतो आणि धुमाळवाडीचं पण मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही माझा मान सन्मान ठेवला, माझा सत्कार केला. त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. असंच सहकार्य तुमच्या भावना मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत धुमाळवाडी काय सोडणार नाही. मी मुंबईला जाऊ द्या, मी दिल्लीला जाऊ द्या, पण धुमाळवाडीवरचं प्रेम मी कधी कमी होऊ देणार नाही. माझा या शेतकऱ्यासाठी मी आयुष्यभर झटत राहील एवढा सध्या धुमाळवाडीकरांना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय माननीय पाटील सर तसंच आपले सर्वांचे वरिष्ठ कृषी मित्र पाटील सर यांना विनंती करतो. धुमाळवाडीचे सुपुत्र, फलटण विधानसभा मतदारसंघाचं विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व करणारे सन्माननीय आमदार सचिनजी पाटील साहेब, त्याचबरोबर आज दिवसभरामध्ये माझ्या समवेत उपस्थित असणाऱ्या कृषी विभागाचं जिल्ह्यामध्ये नेतृत्व करणाऱ्या भाग्यश्रीताई फरांदे, माझे तहसीलदार अभिजित पाटील साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी मोमीन साहेब, सचिन जाधव जो आता कृषी सहाय्यकच्या ऐवजी किंवा युट्यूबर म्हणून जास्त प्रसिद्ध आहे असं, त्याचबरोबर वेगवेगळ्या विभागाचे सर्व सन्माननीय अधिकारी, कर्मचारी बंधू आणि ज्यांच्यासाठी मी इथं आलोय ते या गावातले सर्व सन्माननीय कृषी तंत्रज्ञ, कृषी शास्त्रज्ञ असणारे शेतकरी, युवक मित्र, बंधू आणि भगिनी. खर तर 2 तारखेला मी साताऱ्यामध्ये जिल्हाधिकारी या पदाचा पदभार घेतलेला. आमदार साहेब, सांगायला आनंद वाटतो की 3 तारखेला या राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार फडणवीस साहेब आणि सर्व सन्माननीय जिल्ह्यातले मंत्री, सर्व आमदार यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांना ज्यांच्यामुळे शिक्षणाचं बाळकडू मिळालं किंवा शिक्षण मिळालं, ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश आला, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती होती. म्हणजे खऱ्या अर्थाने कामाचा पहिला दिवस सावित्रीबाईंना अभिवादन करून झाला. त्यानंतर माझं भाग्य होतं की मला पालीच्या खंडोबाला जावं लागलं, कारण ती यात्रा होती, त्याचं नियोजन करायचं होतं. त्याच्यानंतर मांढरदेवीला जावं लागलं आणि हे सगळं
मला वाटतं काहीतरी आपल्या हातून चांगलं घडण्याचं लक्षण आहे किंवा आपल्याला एक संकेत आहे असं मी मानून कामाला सुरुवात केली. जिल्ह्यातल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांशी बोलत असताना मी त्यांना विचारत होतो की या जिल्ह्यामध्ये वीरांची भूमी म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे, पर्यटन जिल्हा म्हणून ओळख आहे, अनेक क्षेत्रामध्ये मोठे मोठे अधिकारी या जिल्ह्याने दिलेले आहेत, मोठे नेते दिलेले आहेत, ज्यांनी राज्याचा कलश आणला किंवा ज्यांनी महाराष्ट्र राज्याची स्थापना केली ते यशवंतरावजी चव्हाण साहेब या जिल्ह्याचे होते. म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये नेतृत्व देणारा हा सातारा जिल्हा आहे. आणि असं काय आहे की जे अजून आपल्याला पुढे घेऊन जाता येईल. फरांदे मॅडमने एक सांगितलं मला की या जिल्ह्यामध्ये जसं मधाचं गाव झालेलं आहे महाबळेश्वर मध्ये मांगर, जे देशामध्ये पहिल्यांदा मधाचं गाव म्हणून घोषित झालं, पुस्तकांचं गाव आपल्याकडे झालेलं आहे. महाबळेश्वर मध्ये भिलार नावाचं गाव जे आहे ते पुस्तकांचं गाव म्हणून झालेलं आहे. त्याच पद्धतीने फळांचं गाव म्हणून आपलं धुमाळवाडी हे घोषित झालेलं आहे, ते आता सर्वत्र प्रसिद्धीला आलेलं आहे असं त्यांनी मला सांगितलं. कोल्हापूरला जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी असताना किंवा सीईओ असताना त्याही ठिकाणी आम्ही मांगरला आदर्श ठेवून एक पाटगाव नावाचं गाव आम्ही मधाचं गाव म्हणून घोषित केलं आणि ते प्रत्यक्षात आणलं डीपीसीच्या माध्यमातून, खादी बोर्डाच्या माध्यमातून आणि पिढ्यानपिढ्या मध संकलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून ते गाव पण नावारूपाला आलेलं होतं. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र हा देशामध्ये पुरोगामी राज्य म्हणून ओळखला जातो. पुरोगामी म्हणजे प्रतिगामी म्हणजे काही या डेफिनेशन मध्ये मी जाणार नाही, परंतु पुरोगामी म्हणजे पुढे घेऊन जाणारा, पुढची दिशा दाखवणारा किंवा काळाच्या पुढे जाणारा असा आपला महाराष्ट्र आहे. बघा, अनेक योजना आपल्या राज्यांनी सुरुवात केल्या आणि त्याचं अनुकरण पूर्ण देशाने केलं. आज आपल्या गावामध्ये माहिती सांगत असताना माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी, आमदार साहेबांनी पूर्ण आम्ही ज्यावेळेस फलटण पासून सोबत आलो तेव्हापासून आमची याच विषयावर चर्चा चालू होती. त्यावेळेस असं सांगितलं की जवळपास 84-85 पासून आज 24-25 म्हणजे जवळपास 15 आणि ती 40 वर्ष हे गाव फळांचं गाव म्हणून नावारूपास येण्यासाठी एवढा कालावधी सर्वांनी मिळून कष्ट केले. आणि त्या कष्टाची वेगळं सांगण्याची गरज नाही. आता ज्यावेळेस कुंकुम तिलक लावत होते आमच्या ताई, त्यावेळेस त्यांच्या हाताच्या स्पर्शामधनं जाणवलं की यांनी किती कष्ट केलेले आहेत. कारण हा स्पर्श मी माझ्या आईच्या हाताचा पण अनुभवलेला आहे. माझे वडील शेतकरी आहेत, आई शेतकरी आहेत आणि तुम्हाला माझ्याकडे बघून पटणार नाही, परंतु नोकरी लागल्यानंतर पण पेरणी सोडून बाकी सगळी कामं केलेली आहेत. त्याच्यामुळे या स्पर्शामध्ये तो जरी आपल्याला खरखरीत लागला तरी जो कॉन्फिडन्स त्या कष्टातनं आलेला आहे तो तुम्हाला एसी चेंबर मध्ये बसून मिळत नाही. तर हे सगळं सांगण्याचं कारण आहे की फळबाग लागवड ही रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्याने सुरुवात केली आणि नंतर रोजगार हमीचा कायदा पण नंतर देशाने स्वीकारला आणि फळबाग लागवड योजना पण देशाने स्वीकारली. आपल्या राज्यामध्ये अनेक गावं अशी आहेत की ज्यांनी देशाला नेतृत्व दिलेलं आहे. आपण जर आपल्या राज्यातली आदर्श गावांची उदाहरणं सांगा म्हटलं की आपल्या समोर जी काही प्रामुख्याने नावं येतात ती म्हणजे कोणती आहेत? हिवरे बाजार, राळेगणसिद्धी, पाटोदा. आपण ही सुरुवात करतो आणि त्याचं रेप्लिकेशन होत नाही. कडवंची सारखं गाव जे आहे जालनामध्ये ते सुद्धा आपल्यासारखंच द्राक्षाचं गाव म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे. मला वाटतं विजय अण्णा बोराडे त्या ठिकाणी नेतृत्व करत होते शेतकऱ्यांचं आणि शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये गुणात्मक आणि अर्थात्मक, ज्याला म्हणजे सर्वजण आपण जे करतो ते आपल्याला काहीतरी आर्थिक प्राप्ती व्हावी, आपलं उत्पन्न वाढावं आणि त्याच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचं आणि पुढच्या पिढ्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं या हेतूने आपण सगळेजण काम करत असतो. तर हे सगळे गावं रेप्लिकेट होण्यामध्ये किंवा पुन्हा यासारखी गावं होण्यामध्ये काही अडचणी आलेल्या किंवा तशा प्रकारची गावं झाली नाही.
त्याच्या कारणाच्या खोलात गेल्यानंतर असं लक्षात येतं की जोपर्यंत, जसं करंदे मॅडम म्हटल्या की या गावामध्ये एकी आहे, हे ज्या ज्या गावामध्ये आढळलेलं आहे, ज्या गावामध्ये सर्वजण एकाच हेतूने एकत्र येऊन प्रयत्न करतात, त्या ठिकाणी इतर सर्व गोष्टी, सगळे मनभेद बाजूला ठेवतात, त्या ठिकाणचं स्थानिक नेतृत्व पुढे येऊन सगळे निर्णय घ्यायला तयार करतं सगळ्या गावांना, आणि ते निर्णय सगळे गाव किंवा गावकरी मान्य करतात, त्या गावाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. मग तुमच्या गावात कलेक्टर आला काय, नाही आला काय, त्यांनी एखादी योजना दिली काय, नाही दिली काय, काही फरक पडत नाही. कारण तुमच्या मनगटामध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला इतर कुणाची गरज नाही, तुम्ही आम्हाला मोठेपणा द्यायचा म्हणून वेगवेगळ्या मागण्या करत होतो. मला सुरुवातीला एक कोणी प्रास्ताविक करणाऱ्यांनी सांगितलं की या गावात 75 वर्षात पहिल्यांदा कलेक्टर आला. मागच्या 40 वर्षात का नाही, तुमचं कुठे अडलंय? आज प्रत्येक, म्हणजे आपल्याकडे एक घोषणा देण्याची पद्धत आहे, महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया करायचा. कॅलिफोर्निया म्हणजे काय? अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया स्टेटमध्ये फळबाग लागवडीतनं शेती क्रांती झालेला भाग. आता ह्याच्यापेक्षा वेगळा कॅलिफोर्निया काय असतो? इथे वहिवाटी लायक जेवढं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये 75% क्षेत्र हे तुमचं फळबाग खाली आहे, म्हणजे 12 बागायत आहे. महाराष्ट्राचा ऍव्हरेज किती आहे? देशामध्ये एवढी सगळ्यात जास्त धरण संख्या असून सुद्धा महाराष्ट्राचं 12 पिकाखालचं ऍव्हरेज अतिशय कमी आहे. देशामध्ये 30-40% उत्तरेकडच्या राज्यामध्ये आहे, पण आपल्याकडे सगळ्यात कमी. परंतु एक आनंद आहे, तुमचं सगळ्यांचं त्यासाठी मनापासून अभिनंदन केलं पाहिजे की यापूर्वी तुमच्याकडे कॅनलचं इरिगेशन नसून सुद्धा तुमच्याकडे असलेल्या पाझर तलावाच्या माध्यमातून, तुमच्या वैयक्तिक विहिरींच्या माध्यमातून तुम्ही 75% क्षेत्रफळ वैधी लायक जे आहे ते 12 बागायतीखाली आणलेलं आहे. आणि हे मोठं काम आहे, हे कुठल्याही गावाला सहज साध्य होत नाही. त्याच्यामुळे मनपूर्वक स्वतःचं कौतुक केलं पाहिजे, तुमचं सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे की हे प्रयत्न अतिशय मोठे आहेत. आता फळबाग लागवड करून आपण एक काम केलेलं आहे. आता मी उदाहरण जे गावाचं सांगितलं, हिवरे बाजार. हिवरे बाजार हे गाव याच प्रकारे काम करणार आहे. ते देशामध्ये आणि बाहेर पण प्रसिद्ध झालं. ते म्हणजे सर्वांनी एकत्रितपणे शेतीचं नियोजन करणं, ते नियोजन अंमलात आणणं, त्याच्याप्रमाणे मार्केटिंग करणं, हे सगळं त्यांना जमलं म्हणून ते साता समुद्रापार जाऊ शकतात. आपल्या गावामध्ये पण ते पोटेन्शियल आहे, निश्चितपणे आहे. त्यांच्यापेक्षा जास्त नैसर्गिक वैविध्य आपल्याकडे आहे, जास्त चांगली जमीन आहे, चांगला पाऊस आपल्याकडे त्यांच्यापेक्षा आहे, आणि कष्ट करण्याची तयारी असलेला तरुण वर्ग या ठिकाणी. आमदार साहेब मला सांगत होते की या ठिकाणचा तरुण शिकलेला आहे, तरीही तो शेतीमध्ये काम करायला तयार. आपली सगळ्यात मोठी आजची जी समस्या होती की तरुण माणूस शिकला की त्याला असं वाटतं की आपण नोकरी केली पाहिजे, कारण ते आमच्यासारख्यांचा आदर्श विनाकारण घ्यायचा प्रयत्न करतात, कारण हे बुके वगैरे हे त्या पदामुळे मिळतात. परंतु आमचं वैयक्तिक त्याच्यात फार काही नाही, त्या पदाचं कौतुक जास्त आहे. परंतु तुम्ही जे स्वतः अचीव्ह केलेलं आहे ना, ते मला करता आलेलं नाही. आमदार साहेब गमतीने म्हणत होते, क्रोधाने म्हणत होते, मला माहित नाही. परंतु ताईंनी सांगितलं की मी कृषी पदवीधर आहे, परंतु मी आमदार साहेबांना येतानाच कबूल केलेलं होतं की मी आता शेतीमधनं निराशा होऊन बाहेर पडू इच्छिणारा शेतकरी. माझी स्वतःची 8 एकर सीताफळा मी भरपूर प्रयत्न केले, परंतु तुमच्या एवढं यश मला आलेलं नाही. मला हे कबूल करताना काहीही कमीपणा वाटत नाही. माझ्यापेक्षा इथला रवी भाऊ असेल, निळकंठ असेल, हे जास्त तज्ञ आहेत, हे कुठेही कमी नाहीयेत. आणि हे तुम्ही मनातून काढून टाका की कुठल्याही क्षेत्रामध्ये उच्च गुणवत्ता येण्यासाठी किंवा सर्वोत्तम यश मिळण्यासाठी त्या क्षेत्रातली डिग्री लागते. सचिन तेंडुलकरला कुठली डिग्री होती? आज आहे ना सगळ्यात मास्टर ब्लास्टर म्हणून सगळे रेकॉर्ड्स नावावर असणारा फलंदाज किंवा बॅट्समन आहे किंवा अष्टपैलू आहे. त्याचे रेकॉर्ड भल्या भल्यांना मोडता आले नाहीत, मोठ्या घरात जन्माला आलेल्यांना अजिबात मोडता आले नाही. त्याचं कारण असं आहे की त्याच्या कामाप्रती त्याची श्रद्धा ही अविचल होती आणि
प्रामाणिक होती आणि ते कष्ट करण्याची तयारी होती. याही गावामध्ये असेच शेतकरी आहेत याची खात्री हे सगळं प्रदर्शन बघितल्यानंतर. आमदार साहेब, मला सांगायला मला आता आठवलं, मी मराठवाड्यामध्ये ज्यावेळेस काम करत होतो, परभणीमध्ये मी एका शेतकऱ्याकडे गेलो होतो. कारण माझी उपजत वृत्ती ही आहे की मी गावी जरी गेलो ना, माझ्या सगळ्या क्षेत्राला प्रदक्षिणा मारल्याशिवाय समाधान व्हायचं नाही. तसं तिथे गेल्यानंतर एका शेतकऱ्याकडे गेलो. परभणीमध्ये पंजाबचा एक सरदारची शेती घेऊन शेती करत होतो. त्या शेतीमध्ये बघितल्यानंतर सगळे पिकं त्यांनी घेतलेली होती. तो म्हणला, महाराष्ट्र भूमी एवढी उपजाऊ आहे किंवा एवढी पिकं देणारी आहे, या राज्यामध्ये लिची आणि सफरचंद अशी 2-4 पिकं जर सोडली तर जगातली सगळी पिकं येऊ शकतात. सफरचंद पण ते मी 10-15 वर्षापूर्वीचं होतं की जे आता आमच्या शेतकऱ्यांनी खोटं ठरवायचं निश्चित केल्यानं नव्हे, खोटं ठरवलेलं आहे. सोलापूर सारख्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये जिथं 45 डिग्री पर्यंत तापमान जातं, जे तापमान सफरचंदासारख्या पिकाचं दुश्मन समजलं जातं, त्या दुष्काळी जिल्ह्यामध्ये सुद्धा या शेतकऱ्यांनी निसर्गावर मात करून सफरचंदासारखं पीक सुद्धा यशस्वी करून दाखवलं. आपण जे पिस्ते किंवा हे खातो, असे पिस्त्याची शेती करणारे पण शेतकरी तयार झालेले आहेत. आणि मला हे आणखी कबूल करायला काही म्हणजे कमीपणा वाटत नाही. आता नट्स, कुठला नट्स अजून मला नाव पण त्याचं लक्षात राहतो म्हणून दिलं, त्याच्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानेल की सातारा कलेक्टरच्या बंगल्याच्या आवारामध्ये हे मॅकॅडमी नट्स मी झाड लावणार, जाईपर्यंत तुझ्या एवढंच खत पाणी देणार आणि नंतर त्या कलेक्टरसाठी फळाची तयारी करून जाणार, कारण मला काही खायला भेटणार नाही. परंतु जसं आपले पूर्वज त्या काळामध्ये एका पिढीने आंबा लावला की दुसरी पिढी खायची, त्याप्रमाणे कुठल्याही याच्याशिवाय आपण काम करत राहिलं पाहिजे, म्हणून ते निश्चितपणे मी करणार. तर याच्यामध्ये करण्यासारखं खूप आहे. आपलं गाव आता फळांचं गाव म्हणून ओळखलं जायला नाही, आपल्याला स्वतःची एक ओळख मिळालेली आहे. परंतु आपल्या क्षमता एवढ्या पुरत्या मर्यादित नाहीये. राज्यामध्ये अनेक अशी गावं आहेत की जी वेगवेगळ्या कारणासाठी ओळखली जातात. आम्ही वेगवेगळ्या, मी विदर्भात काम केलं, मराठवाड्यात काम केलं, मुंबईत काम केलं, आता पश्चिम महाराष्ट्रात मागच्या 4-5 वर्षापासून काम करतोय. वेगवेगळ्या भागामध्ये गेल्यानंतर जे जे काही चांगलं आहे ते जाणून घेण्याचा आणि ते इतरत्र सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ते आमचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे मी आता पुणे जिल्हा परिषदेला सीईओ असताना खेड तालुक्यामध्ये एक गाव आहे कानेवाडी तर्फे चाकण, त्यातून त्याचं शुद्धीकरण झाल्यानंतरच ते करतात आणि शुद्ध झालेलं पाणी त्यांच्याकडे स्वतःची गावाची म्हणजे ज्याला गायरान जमिनीवरची फळबाग आहे. आणि त्या फळबागेमध्ये मी सरपंचांना विचारलं होतं की तुम्हाला किती उत्पन्न येतं. ते म्हणे, साहेब उत्पन्नासाठी ही फळबाग आम्ही केलेली नाहीये, आंब्याची बाग आम्ही केलेली नाही किंवा इतरही काही फळं होती तिथे. आमच्या गावातल्या प्रत्येक कुटुंबाने फळं खाल्ली पाहिजेत या उद्देशाने आम्ही ती फळबाग लागवड केलेली आहे, ती जगवलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना प्रत्येकाला याच्यातली फळं जवळपास मोफत दिलेली आहे. आजपर्यंत आम्ही कुठलेही पैसे घेतले नाही. त्याच्यामुळे गावातल्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की ती फळबाग माझी आहे, माझ्यासाठी आहे. कोणीही परस्पर एकही फळ तोडून नेत नाही किंवा त्या झाडाला कुठलेही नुकसान होत नाही. याच्यातनं गावाचा जो एकोपा निर्माण झालेला आहे, गावाची जी एकसंघ भावना निर्माण झालेली आहे, ती त्या गावाला पुढे नेण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. आता फरांदे मॅडम म्हणत होते की आपल्याला गावामध्ये या वेगवेगळ्या 19 प्रकारची फळं होत आहेत तुमच्याकडे. आता 20व्या फळाची भर पडलेली आहे. कदाचित हे शास्त्रज्ञ आणखी शोध घेऊन, आमदार साहेब म्हणत होते की आम्ही असं तसं कुणाचं ऐकून म्हणजे लावत नाही. कृषी अधिकाऱ्यांचं तर बिलकुल ऐकत नाही, कलेक्टरचं तर बिलकुल ऐकत नाही, यांना काही कळत नसते. त्याच्यामुळे आम्ही स्वतः माहिती घेतो, स्वतः जातो, त्या ठिकाणी भेट देतो, शेतकऱ्यांशी बोलतो आणि मार्केटमध्ये सर्वे केल्यानंतर आम्हाला पटल्यानंतर आम्ही त्या फळपिकाची लागवड करतो. हे अतिशय योग्य तंत्र आहे. कारण काय माहिती का, आम्ही स्वतः शेती करत नाही किंवा केली तरी आम्हाला ती तितकीशी जमत नाही. कुठलाही व्यवसाय जो आहे, जोपर्यंत तो आर्थिक दृष्ट्या यशस्वी होत नाही तोपर्यंत त्याच्यात प्रगती होत नाही, नव्हे तो टिकतच नाही. त्यांच्या युवकांनी किंवा तरुणांनी हे सिद्ध केलेलं आहे की आम्ही शेती ही व्यवसायासाठी करतो आणि ती यशस्वी करतो.
व्यवसायासारखी केल्यामुळे तुमची शेती यशस्वी आहे. तुमच्याकडे कुठेही पडीक जमीन दिसली नाही, कुठेही पाटपाणी दिसलं नाही, सगळीकडे ड्रीप आहे आणि एक पीक लावल्यानंतर ते पीक फळावर येईपर्यंत मध्ये दुसरं पीक घेतलेलं आहे. आम्हाला ज्यावेळेस पहिल्यांदा एंट्रीला एक डाळिंब लागवड केल्याचं शेत दाखवलं की त्या डाळिंबाच्या रांगेच्या मध्ये लगेच टोमॅटो लावलेला. सिंजेंटाचा कुठली व्हरायटी सांगितली त्याला 6242 नावाची व्हरायटी त्यांनी लावलेली होती सिंजेंटाची. म्हणजे डाळिंबाचा सगळा खर्च आमचा तो शेतकरी बांधव या टोमॅटो मधनं काढणार. तुम्ही यशस्वी असल्याचं दुसरं एक लक्षण मला या ठिकाणी दिसलं, ते म्हणजे तुम्हाला बँकेच्या दारात जाण्याची गरज नाही. बँकेवाले तुमच्याकडे येऊन या गावात बसलेले आहेत. हे यशस्वी झाल्याचं लक्षण आहे. बँकेवाले अधिकाऱ्यांना नेत्यांना गोड बोलून किंवा त्यांना का हे करतात, पुरस्कृत करतात, किंवा कारण त्यांना व्यवसायाची संधी दिसते. चुकीचं काय नाहीये त्याच्यामध्ये, गैर काही नाहीये, कृपया गैरसमज करून घेऊ नका. प्रत्येकाने आपल्या व्यवसायासाठी जे जे आवश्यक आहे ते केलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला इतर शेतकऱ्यांना ज्या अडचणी असतात की आम्हाला कर्जच मिळत नाही, इथं बँकेवाले ठेवी ठेवण्यासाठी मागे लागतात. त्याच्यामुळे तुम्ही निश्चितपणे यशस्वी झाल्याचं हे लक्षण आहे. आता तुमच्याकडे पर्यटनासाठी काय नाही असं नाहीये. तुमच्याकडे पावसाळी पर्यटनासाठी 1300 हेक्टर पैकी जवळपास 2/3 एरिया तुमचा जो आहे तो डोंगराचा आहे किंवा गायरान जमिनीचा आहे किंवा वर पण तुमच्याकडे जमीन आहे. तर या जमिनीवर तुम्ही बांबू लागवड किंवा इतर जी जंगली झाडं आहेत, जी आपल्याला नंतर वेगवेगळ्या औषधीसाठी असेल किंवा इतर कुठल्याही कारणासाठी उपयोगाला येऊ शकतात, याची थीम बेस्ड किंवा विचारपूर्वक झाडांची निवड करून आपल्याला लागवड करता येऊ शकते. केवळ बांबूच लावला पाहिजे असं काही नाहीये, परंतु बांबू यासाठी तुमच्याकडे चांगला होऊ शकेल आणि नंतर त्याचा बेनिफिट तुम्हाला होऊ शकेल. ते म्हणजे बांबू ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पाण्याची पातळी सुधारलेली आहे. गवतवर्गीय पीक आहे. आता तुम्ही म्हणाल हे तुम्ही आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या त्याच्यावर चकार शब्द बोलत नाही, बाकीच्या गोष्टी आजूबाजूला बोलतायत. मी फरांदे मॅडमला विचारलं होतं, आमच्या तहसीलदार प्रांतांना विचारलं होतं, आज ते नाहीये मुंबईला आज रुजू झाले ते, की या ठिकाणच्या लोकांच्या काय मागण्या आहेत, काय अडचणी आहेत. तिथे गेल्यानंतर त्यांच्याविषयी जर मला 2 शब्द बोलायचे असतील तर काहीतरी मला सांगा, कारण मी तसाही जिल्ह्यात नवीन आहे आणि सगळी माहिती सगळ्यांना असेल तसं काही नाहीये. तर त्यांनी एक सांगितलं की सगळ्यात मोठी अडचण किंवा मागणी आहे की एक पाझर तलाव जो बांधलेला आहे त्या पाझर तलावामध्ये पाणी थांबत. बरोबर आहे ना? आता पाझर तलावामध्ये पाणी न थांबण्याची जी काही कारणं आहेत त्यांचा शोध घेतल्यानंतर मी 1996 ला ज्यावेळेस नोकरीला लागलो होतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये, त्यावेळेस तिथल्या वणी तालुक्यामध्ये एक धरण आहे. हे आपल्या धरणापेक्षा किंवा तलावापेक्षा खूप मोठं धरण आहे आणि त्या तलावात सुद्धा 2-3 महिन्यानंतर पाण्याचा थेंब राहायचा. त्याही वेळेस जिओलॉजिस्ट किंवा ज्याला भूगर्भशास्त्रज्ञ म्हणतो आपण, त्यांच्या टीमद्वारे सर्वेक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की पाणी थांबण्यासाठी जी काही भूगर्भाची रचना पाहिजे ती तिथं उपलब्ध नाही. त्याच्याऐवजी पाणी जिरण्यासाठी जी काही आवश्यक आहे तशा प्रकारची रचना आहे. तिथं खाली चुनखडक आहेत, खाली कोळसा पण आहे आणि पाणी काही दिवसानंतर पटदिशी त्या याच्यामध्ये चाललं जातं. आता तुम्ही काही केलं तरी ते पाणी थांबत नाही. इथे येण्यापूर्वी प्रांत कार्यालयामध्ये मी या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं होतं, इरिगेशनच्या लोकांना. आमदार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी मला सांगितलं की 6.25 ते 6.5 कोटीचा प्रस्ताव तयार करून दिलेला आहे. मी त्यांना विचारलं की हे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पाणी थांबणार का? तर ते म्हणले साहेब पाणी थांबेल, पण किती थांबेल ह्याची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही, कारण 12 मीटर आम्ही तिथं खाली काहीतरी ते बोर घेऊन वगैरे त्यांनी बघितलं असं ते म्हणत होते. तर ते तुम्हाला आणखी चांगलं माहित असेल काय बघितलं. तर खाली खडकाची रचना अशी आहे म्हणतात की ते पाणी अडवलं तरी खाली जाण्याची शक्यता जास्त आहे. मला वाटतं भिंतीच्या बाजूला काही त्यांनी प्लास्टिक टाकून बघितलेलं होतं का? गळून झालेलं आहे. म्हणजे भिंतीच्या कामाचा दोष नाहीये. बऱ्याच ठिकाणी काय होतं, पाझर तलावामधून अपेक्षेपेक्षा जास्त पाझर होत असेल तर त्याचं कारण असतं की भिंतीच्या मध्ये काळ्या मातीचं एक
चर खोदून काळ्या मातीने तो भरला जातो, जेणेकरून पाणी जाणार नाही खाली, फार कमी जाईल. परंतु तीही बाब या ठिकाणी नाहीये. त्यांच्या म्हणण्यानुसार 12 मीटर जवळपास खडक असा आहे की पाणी लगेच खाली जाते. आता ह्याला तुम्ही काय म्हणतात, निगेटिव्ह किंवा काय म्हणता येईल त्याला, प्रयत्न, म्हणजे मला तो शब्द आठवेना, की याला तुमचं निसर्गाचे उपकार मानायचे का अपकार मानायचे हे ठरव. कारण त्याच्यामध्ये जे पाणी जिरत असणार आहे ते इनडायरेक्टली तुमच्या विहिरींना सगळीकडे मिळत असणार. तुमच्या विहिरीला बऱ्यापैकी पाणी असणार आहे. ते काय, त्याच्यामध्ये एक कारण कदाचित या धरणामध्ये वारंवार होणारं पाण्याचं जे काही निचरा आहे त्याच्या माध्यमातून जमिनीमधल्या पाण्याचं पुनर्भरण जे होतंय ते एक प्रकारे निसर्गाने आपल्याला दिलेलं वरदान आहे. पाणी जमिनीच्या वर असेल तर जेवढ्या वेगाने त्याची बाष्पीभवन होईल किंवा इव्हॅपोरेशन होऊन जे लॉसेस होतात ते जमिनीतल्या पाण्याचे होऊ शकत नाही. तरीही आपला जो प्रस्ताव आहे तो मंजूर करण्यासाठी आमदार महोदयांच्या मदतीने मी पूर्ण प्रयत्न करतो. तो प्रयत्न यासाठी करेल की त्या माध्यमातून 4 एकर आपल्याला आणखी जास्तीचं बागायत होऊ शकेल. तो प्रयत्न आपण निश्चितपणे करू. परंतु त्याही पेक्षा मला असं वाटतं की आपल्यामध्ये काही कुटुंब अशी आहेत की ज्यांच्याकडे जमीन नाही, ज्यांच्याकडे आजही पक्की घरं नाहीये. मला आता आमदार साहेब म्हणत होते काही लोकांचे आता बंगले व्हायचे राहिलेले आहेत. तर एक सांगतो की आता यावर्षी केंद्र शासनाने जवळपास महाराष्ट्राला 20 लाख घरं मंजूर झालेली आहेत. आता बीडीओ साहेब या ठिकाणी नाही आहेत वाटतं. बीडीओ साहेब, पंतप्रधान आवास योजना ही अतिशय महत्वाची आणि केंद्र शासनाची किंवा माननीय पंतप्रधान मोदी साहेबांची फ्लॅगशिप स्कीम आहे. त्या माध्यमातून ज्यांना पक्क घर किंवा डोक्यावरचं छप्पर नाही त्यांना आपण घरकुल देऊ शकतो. तुमच्या वेट लिस्ट मध्ये या गावातले जेवढे लोक असतील त्या लोकांची सगळ्यांची मंजुरी लवकरात लवकर करा. आपल्याला एक टार्गेट ठेवलं पाहिजे की पुढच्या वर्षी या गावातला कुठलाही बांधव घराशिवाय राहिला असं होतं कामा नये. ती जबाबदारी आपली आहे. मी जी 2 कामं अगोदर याची सांगितली तुमची कानेवाडी तर्फे चाकणची, ती जबाबदारी ग्रामसेवक आता किंवा ग्रामविकास अधिकारी कुठे आहेत, हा ताई, ही तुमची जबाबदारी असणार आहे की हे गाव स्वच्छ ग्राम म्हणून ओळखलं गेलं पाहिजे. आज फक्त एकच ओळख आहे गावाची, फळांचं गाव. याच्यानंतर आपली ओळख असली पाहिजे स्वच्छ ग्राम. ग्राम विकास विभागामध्ये मी जवळपास 1.5-2 वर्ष काम केल्यानंतर एक लक्षात आलं की आमदार साहेब असतील, कलेक्टर असतील, इतर कुणीही असेल, तुमची किती 1 किंवा 2 कामं मंजूर करणार, 3 कामं मंजूर करणार, कारण मर्यादा आहेत आम्हाला. कारण आमच्याकडे जो काही निधी असणार आहे तो मर्यादित आहे, तर मागणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे यावर्षी एक, पुढच्या वर्षी दुसरं, असं करत करत आपलं कधीतरी होणार. परंतु अनेक गावं अशी पाहिलेली आहेत की ज्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून 50 लाख 1 कोटी अशी बक्षिसं मिळवलेली आहेत का नाही. बीडीओ साहेब, तुम्ही जिल्ह्यातल्या अशा सगळ्या गावांची माहिती एकत्रित करायची. हे जे तरुण होतकरू आहेत त्यांना एकत्रित घ्यायचं. मग सरपंच असतील, मेंबर असतील किंवा त्याच्या बाहेरचे कोणी असतील, त्यांना या गावाची सैरसपाटा करून आणायचा, तिथं फिरवून आणायचं, जेणेकरून हे गाव महाराष्ट्राच्या सगळ्या स्पर्धेमध्ये उतरलं पाहिजे. फळांच्या लागवडीमध्ये आणि त्याच्या उत्पन्नामध्ये, त्याच्या क्वालिटीमध्ये आपला हात कुणी धरत नाहीये. परंतु सगळ्या स्पर्धेमध्ये आपल्या गावाच्या नावाचा डंका वाजला पाहिजे. मग ते स्वच्छ ग्राम स्पर्धा असेल, तंटामुक्त अभियान असेल किंवा आर.आर. पाटील यांच्या नावाने असलेलं स्वच्छ गाव सुंदर गाव स्पर्धा असेल. तुमची शाळा अतिशय चांगली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सारखं मोठं अभियान आहे. लाखोची बक्षिसं त्याच्यामध्ये. अतिशय चांगल्या पद्धतीने हे अभियान चालवलं जातं किंवा परीक्षण केलं जातं. बाहेरची मंडळी येतात आणि जर चांगलं असेल तर निश्चितपणे बक्षीस आपल्याला मिळतं. त्या माध्यमातूनही आपल्याला पुढे जाण्याची संधी आहे. शाळा ही आपल्या आयुष्याची पायाभरणी करणारी गोष्ट आहे. आमदार साहेबांना हे सांगताना अतिशय आनंद होत होता. या वर्गामध्ये मी शिकलोय, या वर्गात इथं बसायचो. म्हणजे ज्याला तुम्ही म्हणता ना ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक म्हणजे काय, नैसर्गिक आहे. तो नैसर्गिक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
कुणीही आपली शाळा, आई वडील जसं विसरू शकत नाही ना, तसं आपली शाळा सुद्धा विसरू शकत नाही. आणि हे सांगायला आनंद वाटतो की आपल्याच गावासारखं माझंही 2000 पेक्षा कमी लोकसंख्येचं गाव, याच शाळेसारख्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये माझं 3री पर्यंत शिक्षण झालेलं आहे. 3री नंतर गाव सुटलं ते सुटलंच, परंतु तोपर्यंत गावामध्येच शिकलो. अशाच 2 शिक्षकी 3 शिक्षकी शाळेमध्ये होतो. तर त्याच्यामुळे कुणाचं काहीही अडत नाही. ज्याच्यामध्ये यश मिळवण्याची इच्छा आहे, काम करण्याची जिद्द आहे, कष्ट करण्याची जिद्द आहे, त्याला निश्चितपणे यश मिळतं. या गावातले मुलं नोकरीमध्ये जावेत असं मला अजिबात वाटत. म्हणजे आमच्या पोराने नोकरीत जावं याच्यासाठी या स्वार्थी हेतून बोलत नाही, लग्न वस्तूपर्यंत अजिबात नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्या समाजामध्ये हे अजूनही मान्यच होत नाही. म्हणजे त्याच्यात आम्ही सगळे चालू, आपण सगळे चालू, त्याच्यातही पहिल्यांदा आता आमचा सगळे विषय काढला म्हणून बोलतो. खरं तर माझं काम नाही ते लग्न जमवणे, अजिबात काम नाही. परंतु काय झालंय, पूर्वी काय म्हटलं जाते, शेती उत्तम आहे, त्याच्यानंतर काय व्यापार मध्यम असेल, मग काही उद्योग असेल वगैरे. आता ही सगळी उतरण सगळी फिरलेली आहे. वेगवेगळ्या वेतन आयोगामुळे आमच्या पगाराचे आकडे मोठे दिसतात की लगेच माध्यम त्याला लगेच मोठी प्रसिद्धी देतात आणि सांगतात की ह्यांचा पगार एवढा, त्यांचा पगार तेवढा. आणि त्याच्यामुळे असं वाटायला लागलंय की आमच्या सगळ्या आया ज्या आहेत ना, त्या म्हणतात की माझ्या पोरीला बाई नोकरदारच पाहिजे, अजिबात शेतकरी नको. बरोबर आहे ना? बरं, ह्यांनी का टाळ्या वाजवले जास्त? ह्याचं कारण ह्यांचं कुठे ऐकतच नाही. मोठा प्रश्न पडलेला आहे आता की कुठं जाऊन नोकरदार शोधू, नोकरच लागत नाही. त्याच्यामुळे नोकरदारांना नोकर म्हणून ठेवण्याची क्षमता असणारे शेतकरी आहे. म्हणजे सर्वसाधारण शेतकरी वेगळा आणि अभ्यासू शेतकरी वेगळा. तुमचा शेतकरी साधा नाहीये. मी आमदार साहेबांना तेच म्हणत होतो की हे कुठल्याही उद्योजकापेक्षा कमी नाहीये, शास्त्रज्ञापेक्षा कमी नाहीये. त्याच्यामुळे यांचं भविष्य सुरक्षित आहे. आणि हे ज्यावेळेस मुलींना, मुलींच्या आईंना, वडिलांना पटेल, त्या दिवशी आपल्याकडे रान लागेल. कुठेही नोकरदाराच्या मागे कुणी जाणार नाही. कारण या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये जेवढा आनंद आहे ना, तेवढा कलेक्टरच्या एसी चेंबरमध्ये आनंद नाही. तुम्हाला मी बरोबर सांगतो, याच्यातला काही भाग नाहीये. मी आमदार साहेबांना दुपारपासून म्हणत होतो की मला लवकर निघू द्या, कारण मला जास्त वेळ इथं घालवायचा होता. त्याचं कारण ते होतं, कारण तुम्ही 1-2 दिवस गेल्यानंतर त्या चेंबरमध्ये कंटाळता, परंतु एवढं ऑर्गॅनिक वातावरण इतर कुठेही मिळत नाही. त्यामुळं आपल्याला हे शेती क्षेत्र सोडण्याचं काही कारण नाही. हे शेती क्षेत्र अमर्याद संधी निर्माण करून देणार आहे. आणि या संधी शोधणं आणि त्या एनकॅश करणं हे एवढंच लक्ष आपल्या समोर आहे. आता शेतीमध्ये आपण बरेच प्रयोग केलेले आहेत, परंतु आपल्याला मार्केटिंगमध्ये, प्रोसेसिंगमध्ये आणि त्याचबरोबर अलाइड ऍक्टिव्हिटी ज्या म्हणतो आपण, मग पर्यटनासारखी असेल, मग तुमच्याकडे तुमच्याकडचं हे जर माहिती झालं ना, कॅलिफोर्निया असं आहे म्हणून, बरेचसे चित्रपट निर्माते जे आहेत ते तुमच्याकडे शूटिंगला येतील आणि 4 पैसे तुम्हाला त्या याचे देतील, साईडचे देतील. म्हणजे याच्यामध्ये पोटेन्शियल खूप आहे. फक्त याचं मार्केटिंग व्यवस्थित करण्याची गरज आहे. जगाला हे सांगण्याची गरज आहे की धुमाळवाडी नावाचं असं लोकेशन आहे की ज्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने येऊन त्याचं शूटिंग करू शकता, त्याचा वापर करू शकता. तर ही जबाबदारी SAO मॅडमची असणार आहे. त्याचबरोबर आमच्या तहसीलदार आणि प्रांताची सुद्धा असणार आहे की जे जे आवश्यक मदत आहे ते घडवण्यासाठी कॅटॅलिस्ट म्हणून, किंवा ज्याला काय म्हणतो आपण, विसरलो, परंतु आपल्याला कॅटॅलिस्ट म्हणून काम करायचं आहे की ही प्रक्रिया वेगवान करण्याची. मग बँकर्स असतील, बँकर्सनी ठरवलं तर एवढं तुम्हाला कुठेही रेग्युलर रिपेमेंट करणारं गाव मिळणार नाही, एवढं ठेवी ठेवणारं गाव मिळणार नाही. तुम्ही नुसतं ते काय केलेलं म्हणजे फोटो सेशन करण्यासाठी किंवा सेल्फी पॉइंट केलेलं, एक कार्डबोर्डचा हे केला म्हणजे जबाबदारी संपली असं समजू नका. तुम्हाला इथल्या कृषी उद्योजकांना चांगलं फायनान्स केलं पाहिजे. हे छोटं मोठं करून उपयोग नाही, कारण ही मंडळी आता त्याच्या पुढे गेलेली आहे. तुम्हाला पर्यटनाच्यासाठी काही उद्योग निर्मिती करून पर्यटन म्हणून जर कोणी काही उद्योग टाकणार असेल तर त्याला फायनान्स केलं पाहिजे.
आणि त्याच्यामध्ये कुठेही मागे राहू नका. ही मंडळी तुम्हाला यशस्वी करतील, ते स्वतः तर होतीलच, पण तुमच्या बँकेचं नाव पण मोठं करतील. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या लोकांच्या सोबत निश्चितपणे उभे राहा. एक आणखी मुद्दा मांडलेला होता, आमदार साहेबांनीच बहुतेक उल्लेख केलेला होता की या गावामध्ये ज्यांच्या जमिनी संपादन केलेल्या आहेत त्या जमिनी परत कराव्यात किंवा त्याच्या बदल्यात दुसऱ्या जमिनी द्याव्यात. तर हा, आणि तुम्ही करू शकता असा एक शब्द वापरला. आता 28 वर्षाच्या नोकरीनंतर किंवा महसूल विभागात काम केल्यानंतर असं लक्षात आलं की आपण, लोकांना असं वाटतं खूप काही करू शकतो, परंतु माझं स्वतःचं उदाहरण देतो. लाभ क्षेत्रामध्ये माझ्या वडिलांची जमीन जाणार होती आणि हे कधी चालू झालं होतं, माझ्या नोकरीला लागण्याच्या अगोदरपासून, म्हणजे 94-95 एक नोटिफिकेशन निघालं आणि सिलिंग लागलं आमच्याकडे. आणि ती जमीन वडिलांनी 1985 का 86 विकत घेतलेली होती आणि मोठ्या कष्टाने विकत घेतलेली होती, म्हणजे ते सांगण्यासारखी ही वेळ नाहीये. परंतु त्याने मला एकच सांगितलं की तुझ्याकडनं माझी बाकीची काही अपेक्षा नाही, पण माझी ती जमीन वाचवते. दुर्दैवाने मागच्या वर्षी माझे वडील गेले, परंतु ती इच्छा मी काही पूर्ण करू शकलो नाही. कारण लागलेलं सिलिंग ते बदलायचं म्हटलं की एका शेतकऱ्यापुरता तो प्रश्न राहत नाही. ती पॉलिसी होते, ती राज्याची पॉलिसी आहे, ती बदलण्यासाठी आमदार साहेब विधिमंडळात आपलं धोरण कोण तयार करतं, कायदे कोण तयार करतं, हे विधिमंडळामध्ये जे आपण प्रतिनिधी पाठवले ते करतात. माझी तुम्हाला फक्त एक विनंती राहील, आम्ही सगळी खालची मेहनत करतो, परंतु एखाद्या ठिकाणी लागलेलं सिलिंग किंवा लाभ क्षेत्रातलं सिलिंग जर असेल तर त्या प्रकल्पाचं पूर्णत्व झाल्यानंतर धरण क्षेत्रामध्ये गेलेल्या सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना लागणाऱ्या जमिनी वाटप केल्यानंतर जर काही असेल तर आपण सातबारावरचे शिक्के हटवण्यासाठी राज्य शासनाच्या मंजुरीने निर्णय घेत असतो. तसं काही असेल, परंतु एक गैरसमज तुमचा आणखी दूर करतो मी इथे. खरं तर खोटं बोलणं बरं नाही किंवा खोटं आश्वासन देऊन जाणं तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसाला फसवणं काही बरोबर नाहीये. एकदा संपादित झालेली जमीन आपल्याला परत देता येत नाही. मी कितीही आता तुम्हाला गोड बोलून गेलो की सांगितलं नाही वर जाऊन करतो आणि, तर संपादित झालेली जमीन आपल्याला परत देता येत नाही. त्याचा वापर आपल्याला वेगवेगळ्या कारणासाठी करता येऊ शकेल, परंतु संपादित झालेली परत येत नाही. त्याच्याऐवजी आपण वर जी जमीन आहे जी तुमच्या आता सध्या लागवडी लायक नाही किंवा लागवडी खाली नाहीये, लागवडी काय किंवा डोंगर खुडून लावाल, तर वर जाण्याचा जो रस्ता आहे त्याच्यामुळे जे काही 200-300 एकर जमीन लागवडी खाली येऊ शकते त्याच्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करू. जो काही रस्ता आपल्याला डिझाईन करायचा तो करू आपण, जे शक्य आहे ते आपण करू, जे नाही ते आताच स्पष्ट सांगतो. म्हणून मला तुम्ही माफ करा, परंतु हे मला आता सांगितलं पाहिजे. आणि पर्यटन विभागाच्या माध्यमातून जर काही धबधब्याच्या ठिकाणी आपल्याला काही आणखी विकसित करता आलं त्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. योगायोगाने आपल्या जिल्ह्याचे आमदार शंभूराज देसाई साहेब राज्याचे पर्यटन मंत्री आहेत, त्यांच्याही कानावर मी हे टाकतो की या ठिकाणी अशा पद्धतीने हे गाव विकसित झालेलं आहे आणि या ठिकाणी 2 धबधबे आहेत जे सीझनल पर्यटन म्हणून सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला विकसित केले जाऊ शकतात. तर नाविन्यपूर्ण योजनेमध्ये किंवा इतर कुठेतरी आपण तो प्रयत्न करू, त्याच्याबद्दल शक्यता आहे. तर त्या एवढंच मी आपल्याला सांगतो. खूप जास्त वेळ घेतला असं वाटायला लागलं मला, परंतु मला खरंच या गावामध्ये तुम्ही जे काही 2 तासापासून 3 तासापासून माझं ऐकून घेतलेलं आहे किंवा माझा जो काही सन्मान केलेला आहे त्याबद्दल तुमचे आभार मानून मी तेवढ्यातनं काही संपणार नाही, उतराई होणार नाही, कारण याच्यानंतर बऱ्याच वेळेस मला तुम्हाला सहन करावं लागणार नाही. अजून काही वेळेस मी येऊन जाणार आहे, पावसाळ्यात येऊन जाणार आहे, काही लोकांना आणखी पाठवणार आहे, कारण हे पाहिल्याशिवाय इतरांना पटणार नाही. आमच्या काही मंडळींना इथे घेऊन येऊ शकेल मी एखाद्या वेळेस, जे काही सगळे अधिकारी आहेत त्यांना, की एखाद्या गावात ठरवलं तर कसं बदल होऊ शकतो हे आपण करणार आहोत. मी फरांदे मॅडमना आणखी एक काम दिलेलं आहे, ते म्हणजे आपल्या गावावर आतापर्यंत सचिन जाधव फक्त वैयक्तिकरित्या रील्स बनवत होते, आता कुठे गेलं, तर त्यांना पण ही जबाबदारी मी दिलेली आहे की पूर्ण डॉक्युमेंटरी करायचं. म्हणजे हे गाव 84-85 ला काय होतं आणि 24-25 मध्ये काय आहे, टप्प्याटप्प्याने कोणत्या माध्यमातून कुणाच्या माध्यमातून कसे कसे बदल होत गेले, कोणाकोणाचा त्याच्यामध्ये सहभाग होता
आणि हे इतर ठिकाणी कशा पद्धतीने होऊ शकतं याबद्दल ज्यावेळेस आमचे हे शेतकरी बोलतील ना त्यावेळेस अनेक गावं या गावाकडे आकृष्ट होतील, इथे येऊन पाहून जातील आणि त्यांच्यामध्ये बदल करण्यासाठी आपण कॅटलिस्ट होऊ आणि हे भाग्य तुम्ही निर्माण केलेलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो. त्या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचला तुम्ही, आम्हाला बरोबरच मार्गदर्शन केलं, त्यामुळं आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तुमचं पुन्हा चेक